अरे क्षितिज बाळा, तू बरोबर घेऊन आलास ना मला इथे? तुझ्या पप्पांचं ऑफिस आहे ना हे? हो आत्या, मला माहिती आहे पप्पांचं ऑफिस. मी किती वेळा आले पप्पांच्या ऑफिसला. हेच आहे पप्पांचं ऑफिस. आता पप्पांच्या केबिनमध्ये बसले असतील. थांब, मी फोन लावतो. हॅलो पप्पा, मी इथे आलो आत्याला घेऊन तुमच्या ऑफिसमध्ये. तुम्ही बसलात ना केबिनमध्ये? आम्हाला या ना रिसीव्ह करायला इथे. हो आलो आलो, थांब थांब. अरे तुम्ही सगळे इकडे अचानक मला बोललात पण नाही, अचानक इकडे आलात, मला फोन केलात. अरे बाळा मी आलोय, आता ठेव फोन. लक्षातच नाही राहिलं पप्पा. पप्पा, मला तुमच्या ऑफिसचा रस्ता पूर्ण माहीत होता. मी आत्याला बिना चुकता इथे घेऊन आलो. हो ना, मी पण घाबरतच आले क्षितिज बरोबर. सारिका मला म्हणत होती जाऊ नका, पण मी म्हटलं माझा क्षितिजवर पूर्ण भरोसा आहे, त्याला बरोबर रस्ता माहिती असेल म्हणून मी आली. पण बाबा खरोच त्याला बरोबर रस्ता माहिती पडला. माझा क्षितिज तर आहेच हुशार. पप्पा चला ना, आता आत्या किती दिवसांनी आले. चला ना आपण कुठेतरी फिरायला जाऊया, जू चौपाटी वगैरे. जू चौपाटी तर खूप लांब पडेल, आपल्या बाजूला आहे ना समुद्र, तिथे जाऊया ना. चौपाटी जायचं तर आहे. चल, तुला पण ऑफिसमध्ये आता काम नसेल तर चल जाऊया आता. मला तर आता काम आहे, पण एक काम करा ना, तुम्ही दोघं पुढे जा आणि सारिकाला पण बोलवून घ्या. मी येतोच इथे माझं काम आटपून. म्हणजे तुला उशीर होणार तर मग? नाही ग ताई, मी काम आटपतो आणि मी तुम्हाला जॉईन करतो, तोपर्यंत तुम्ही पुढे व्हा. सारिकाला बोलवा ना. मिस्टर राणे, कुठे आहे तुम्ही? हो सर, मी इकडे आहे. मिस्टर राणे, इथे काय करताय तुम्ही? हो सर, माझी बहीण आली ना, दिल्लीला राहते ती. किती दिवसांनी इथे मुंबईत फिरायला आलेली आहे, तर तिला माझं ऑफिस बघायचं होतं ना, मग म्हणून माझा मुलगा तिला इथे घेऊन आला. ताई, हे माझे बॉस मिस्टर परांजपे. आणि सर, ही माझी ताई मिसेस कुलकर्णी. ती आता सध्या दिल्लीला असते, दिल्लीला स्थायिक झालेली आहे. ओ हाय मिसेस कुलकर्णी, हाव आर यू? आय एम फाईन मिस्टर परांजपे. आणि सर, थँक्यू. हाव आर यू? नाही, तुम्ही मला मिस्टर परांजपे बोलू शकता, इट्स ओके. नाही सर, तसं नाही. तुम्ही माझ्या भावाचे बॉस आहात, तर मी तुम्हाला सरच बोलणार ना. तेच म्हणतो मी की तुमच्या भावाचा बॉस आहे, तुमचा नाही. तर तुम्ही मला मिस्टर परांजपे बोलू शकता. चला मिसेस कुलकर्णी, चहा कॉफी काही घेताय की नाही? थँक्यू मिस्टर परांजपे. पण ॲक्च्युली काय आहे, मी माझ्या भावाचा ऑफिस बघायला आले होते आणि आता मी जाते. ॲक्च्युली आम्हाला जरा बाहेर फिरायला जायचं होतं. मी दिल्लीवरून फक्त 8 दिवसासाठी मुंबईला आलेली आहे. सो म्हटलं थोडंसं भावाबरोबर टाईम स्पेंड करते. सो दॅट्स वाय जरा ऑफिस बघते. तर आज जरा आम्हाला बीचवर जाण्याचा आमचा प्रोग्राम आहे. सो तुम्ही माझ्या भावाला लवकर सोडाल, ही नम्र विनंती आहे तुम्हाला. ओ हो मिसेस कुलकर्णी, एवढंच ठीक आहे. आज मी तुमच्या भावाला सुट्टी दिली, हाफ डे. तुमच्या भावाला तुम्ही जिथे वाटेल तिथे घेऊन जा. मिस्टर राणे, आज तुम्ही हाफ डेने जाऊ शकता. तुम्ही तुमच्या बहिणीला कुठेही फिरवा, बीच, आपल्या मुंबईत फिरण्यासारख्या भरपूर ठिकाणी, गेटवे ऑफ इंडिया वगैरे, कुठे कुठे तुम्ही तिथे जायचं तिथे जा. हो खरंच का सर? हो, थँक्यू सर, थँक्यू सो मच. मी किती दिवसांनी आज माझ्या फॅमिलीला घेऊन फिरायला जाईल. माझ्याच बायको पण खूप खुश होईल. हो हो, नक्कीच बहिणीला घेऊन जा, बहिणी पण खुश होतील. आणि उद्या येऊन पेंडिंग कामं सगळी कंप्लीट करून टाका. येस येस, तुम्ही काहीच काळजी करू नका सर. मी सगळी कामं उद्या कंप्लीट करून टाकतो. आज थँक्यू सर, तुम्ही आजपर्यंत सुट्टी दिली त्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे. ठीक आहे. आणि आता तुमची ताई आली, तिला जरा चहा पाण्याचं बघा काहीतरी, तिला तुमचं जरा केबिन वगैरे दाखवा. हो हो, नक्की सर, दाखवतो. तुम्ही तुमच्या ताईला केबिन दाखवा, मी जरा माझं काम आटकून घेतो. ओके सर. चला मिसेस कुलकर्णी, परत या कधीतरी ऑफिसमध्ये, कधीतरी आमच्या घरी या. मिस्टर राणे, कधीतरी तुमच्या बहिणीला आमच्या घरी सुद्धा घेऊन या. हो नक्की सर. मिसेस कुलकर्णी, बाय, भेटू नंतर. हो मिस्टर परांजपे. चल आता श्रीकांत, तुला आता तुझ्या बॉसने पण परवानगी दिलेली आहे, तर आता आपण लवकर जाऊ. हां ठीक आहे ताई, मी आता सारिकाला कॉल करतो. तिला सांगतो तयार होऊन डायरेक्ट बीचवरच ये. हॅलो सारिका, अगं बॉसने मला सुट्टी दिली हाफ डे, तर आज आपण सगळं बीचवर फिरायला जाऊया. तू पण मस्तपैकी लवकर तयार हो आणि आपल्या जवळच्या बीचवर भेटू सगळेजण आपण संध्याकाळी, ठीक आहे? हो ठीक आहे. माझी जरा कामं आटपते. तुम्हाला यायला थोडा उशीरच होईल ना, म्हणजे अर्धा पाऊण तास जाईलच. ठीक आहे, तोपर्यंत माझी कामं आटपून घेते, मग भेटूच आपण सगळे बीचवर. हो ठीक आहे, ये लवकर. आज बरी तुम्हाला बॉसने सुट्टी दिली. जेव्हा मी सांगते आपण कुठेतरी बाहेर फिरायला जायचं, तेव्हा तुम्हाला तुमचा बॉस सुट्टी देत नाही. आणि आज बरी सुट्टी दिली. अगं ताई जरा बोलली आमच्या बॉसकडे ना, तर त्या बॉसनी ताईचं ऐकलं, काय माहिती कसं काय, आणि मला सुट्टी भेटली. तुमची ताई हायच मोठी टॅलेंटेड ना, भेटली असेल सुट्टी. ठीक आहे, येते मी. हो लवकर ये. चल ताई, आता जाऊया आपण बीचवर. सारिका येईल तिकडे डायरेक्ट. हो बाबा, तिला पण जर तयार व्हायला टाईमच लागतो. आपण जरा लवकरच जाऊ. वाव, बीचवर जायचं आपण. हो चला. वाव, माय फेवरेट बीच. चल ना आता आपण बीचमध्ये जाऊया, आतमध्ये पाण्यात. ॲक्च्युली काय आहे ना क्षितिज, मला जरा पाण्यामध्ये नाही आवडत. ते पाय असे ओले होतात, ते सगळं आपलं वाळू लागते पायाला, पाय घाण होतात. मला एवढे बीचेस हा प्रकार आवडत नाहीत. तर तू बोललास म्हणून मी आले बीचवर. काय गं आत्या, तुला एवढा मी घेऊन आलो बीचवर, पण तुला तर आवडतच नाही आहे बीच.
ॲक्च्युली खरंच नाही आवडत क्षितिज. ॲक्च्युली मी पहिल्यापासूनच मी कधी लहानपणापासूनच मला बीचेस म्हणजे हे जरा पाय घाणबीण होतात, मध्ये स्वच्छ करा, परत घरी जरा आंघोळ करा. ओ गॉड, किती तो डोक्याला ताप असतो. सो तू जा ना एकटा खेळ ना. अरे किती शोधलं, कुठे कुठे शोधत शोधत तुम्हाला इथपर्यंत आली. अगं पण तुझ्याकडे फोन आहे ना, फोन करायचा. अहो ताई मी किती फोन लावत होती, कोणाचा फोनच लागत नव्हता. अहो ताई मी फोन लावून लावून थकली. मग अक्षरशः शोधत शोधत मला क्षितिज असा नाचताना उड्या मारताना दिसला, तेव्हा मी कुठे इथे आली. चल आता आलीस ना, चल आता मग काय करूया आता? बीचच्या पाण्यात जायचं तुला का आतमध्ये? पाण्यात? आणि मी सॉरी, तुम्हाला चांगल्यापणाने माहिती आहे मला पाणी बिणी हा प्रकार आवडत नाही. आणि ते खारं पाणी त्या पाण्यामध्ये, ओ गॉड, किती बॅक्टेरियाज आणि किती अनहायजेनिक सगळं. कोण कसे जातात, कशी त्याच्यामध्ये आंघोळ करतात. नो वे, तुम्हाला जायचं तुम्ही जाऊ शकता. काय फायदा त्या बीचवर येऊन? ना आत्याला जायला आवडत आहे पाण्यात, ना मग मी तुला पाण्यात जायला आवडत आहे. मी कशाला आलो आपण इथे बीचवर? मरू दे, चल आपण घरीच जाऊया. अरे बाळा मला नाही आवडत आहे, पण तू जा ना, तू एन्जॉय कर. पण मम्मी आपण फॅमिली सोबत आलो तर फॅमिली सोबतच आपण एन्जॉय करणार ना. आता माझे फ्रेंड्स असते तर मी तुला बोललो असतो का चल म्हणून. अगं सारिका, क्षितिज एवढं बोलतो तर जा ना त्याच्यासोबत पाण्यात. अहो मग तुम्ही जावा ना त्याच्यासोबत पाण्यामध्ये. कोणीच नका जाऊ, मी एकटाच जातो. अरे बापरे, क्षितिजा राग आला वाटतं. चला आपण पण जाऊ तिकडे, सगळ्यांनी बसूया. क्षितिज पण मी डान्स करतोय बघ, तू हसला नाहीस ना तर मी ते पाण्यातच उडी मारेन. नको पप्पा नको, हे हसतो. थांबा थांबा. दॅट्स लाईक माय गुड बॉय. हे बघा, हे आमचे छोटे छोटे प्रयत्न आहेत. थोडेफार तुम्हाला हसवण्याचे, आम्हाला हसण्याचे. प्रयत्न यशस्वी होते की नाही ते माहीत नाही, पण प्रयत्न नक्कीच करतोय. तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा एवढीच अपेक्षा आहे. बाकी प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.